बाळातीन झालो नाही, म्या कोणाचे बाळाती धुतले नाही, पण आमच्या गावाला करपरा नदी मसुबाचा डोह होता. ज्या घरी बाळातीन झाली त्या घरचे बाळाते मसुबाच्या खालच्या डोहाला धुत होते. बाया म्हणायच्या ए खाली धुई, ती वरी धुऊ देत नव्हते तिला. आणि मग ते बाळाते वाळू घातल्यावर तिचं लुगडं धुवायला ती वरी येत होती. तर म्या म्हणलं आणती का बाई, आमची इथली म्हणालो इकडे येऊन मला काय घेणं, आमची इथली आणती का बाई. हो, मागच्या 1.5 वर्षापूर्वी मेली बी मी तिच्या श्राद्धाला मीच कीर्तन केलं. गावातली गावात करावंच लागत असतं, त्याला काय द्याला घ्याला काय ताण नसतं, ते चलत राहत असते. आपला तिथं जन्म झाला, आपण करायला बी पाहिजे काय हरकत. त्या मातीच्या कृपेने महाराष्ट्रात फिरायला लागलो. तर मी आणला आणती का बाई तुम्ही बाळा ते खाली धुतले तुमचं. भया महाराज तुम्हाला काय त्याच्यातलं कळायला, हो मला काय कळन, मी थोडाच बाळातीन होतो. पण मला एक कळालं ना, बाळा त्याचा घाण वास येतो पण हिचं लुगडं तिनं तिथं नाही धुतलं. आजी सुद्धा नातवाच्या बाळानं त्याच्या लुगड्यावर बाळानं लुगडं धुत नाही. माझ्या जगाच्या बापाचा हात किती पवित्र असेल. त्या पवित्र हातानं 27 दिवस चोखोबरायच्या मुलाचे बाळा ते धुतलेत. का करी सेवानीचं प्रीती याच्यावर सांगतोय. का विटेवरच्या मालकानं सेवा केली याचा एक पुरावा आहे का. ती बाई किती सात्विक होती. चोखोबरायच्या वडिलाचं नाव होतं रानोबा नावाची वारकरी. रानोबा नाव होतं चोखोबरायांच्या वडिलाचं. कशा करता आदर वाटला माहिती, मी त्या प्रांतात आज कीर्तन करता आलोय. मी मेहुणा राजाच्या प्रांतात आहे. परिसरातल्या सगळ्या लोकांनी पाचपोर बाबाला मदत करा की ते मंदिर लवकरात लवकर व्हावं आणि आपण जिवंत असताना त्या मंदिराचा कळस पाहून मरावं. आणि आपल्या अगोदर जे गेलेत त्यांना जाऊन सांगायचं आम्ही चोखोबाराच्या मंदिराचा कळस पाहून आलोत. मदत करा पाचपोर बाबांना, मदत करा. हो, चांगल्या माणसाच्या पाठीमागे राहत जा, देव चांगलं करत असतो. गाढवांच्या मागे शक्यतो जात जाऊ नका, काही कामाचं नसते. गाढवांना आकली नसतात. हत्तीच्या पाठीमागे असलं पाहिजे. हत्तीसारखी माणसं आहात तुम्ही, काय गाढवांच्या नादी लागता. वडील थकले चोखोबरायचे. एके दिवशी चोखोबरायने सांगितलं बाबा जेवण करा. नको रे चोखा, नकोय जेवण, आता तब्येत साथ देत नाही. चोखोबरायने एके दिवशी सरपण फोडलं होतं. जीवनभर चोखोबरायला कधीच ताजी भाकरी कोणीच दिली नाही. हा चोखोबरायच्या चरित्रातला पुरावा आहे. पण एक दिवस एका बाईच्या घरी पक्ष होत. पक्ष म्हणजे पित्र. आणि त्या पित्राच्या दिवशी थोडासा ताजा भात, गरम गरम भात आणि काय पोळी चपाती काय असेल ती गरम गरम दिली. तर चोखोबरायने विचार केला उभ्या आयुष्यात बापालाही गरम पदार्थ भेटला नाही आणि मलाही भेटला नाही, पण माझ्या जीवनात एका माऊलीनं गरम भात आणि गरम चपाती दिली, याच्यातला घास आपल्या बाबांनी खावा म्हणून आग्रह केला. आणि त्या दिवशी तब्येत थोडीशी पोटाची बिघडली. श्रद्धा होती. आणि तब्येत बिघडल्याच्या नंतर धोत्र भरल्या गेलं आणि आवाज दिला चोखा जी बाबा, अरे सकाळी मला आंघोळ घातलीस पण मला जेवणाचा आग्रह केलास रे बाळा. गरम भात गरम पोळी असल्यामुळं खाल्ली. वय आता ते सहन करत नाही बाळा, पण माझी कंबर धुवा लागते रे, मला उठता येत नाही. उचललं चोखोबरायनं. शेवटचा पुरावा, माफी करा महाराज, याच्यानंतर आता मला पुढे जायचंय. आणि मग दगडावर आंघोळीच्या टेकलं, पण हातपाय हालत न, म्हणजे त्राण नव्हता वडिलांच्या याच्यात. तो शेवटचा टप्पा होता. एका हातानं डॉक्टर साहेब आपल्या वडिलांचं शरीर धरलं आणि एका हातानं पाण्याचं लोटका हातात घेतलं. इथपर्यंत ठीक आहे, पण धोत्र कोणी सोडायचं आणि कंबर कोणी धुवायची. हात लागतील ना कैलास बुवा, 3-4 नव्हते हात. बराच वेळ विचार केला. हा विचार करत बसलेला पती आतल्या झोपड्यातनं बायकोनं निहाळला. आज आपल्या मामांजीचे हातपाय थकलेले आहेत. मालकानं डोक्याला खांद्याला हात लावलाय, एका हातात पाण्याचं लोटकं, पण सासरे बुवांची कंबर धुवायची वाटतंय. काय हुशार बाई असेल. पण बाईनं अशा बांगड्या मागं दाबल्या, मागं, कारण बांगड्यांचा आवाज येत होता. ती घालीत होती ना बांगड्या, मुद्दा हाय ना.
ती बांगड्या घालीत होती. हो ना. मुंबईला माझा एक मित्र राहत होते. म्हणला बाळू, नाही आता बाळू महाराज म्हणते मला ते. मला म्हणे महाराज तुम्ही कीर्तनात सांगता बांगड्या घालायला पाहिजे, पण आमच्या पोरायची माय घालीतच नाही. म्हणलं मग मला घाल. अरे हे दुःख तू लोकायला कशाला सांगतो? सुमळे अपमान आहे तू. किती अपमान आहे त्याचा. मी कीर्तनात काढा का नाही? आता त्यांनी एखाद्या साध्याला तरी सांगायचं, माझ्यासारख्या रगिलाल कशाला सांगाव? ते म्हणला बाप्पा तू बंद कर ना. मी आणलं मरूस तर बंद नाही करायचं. माझ्या मित्राच्या नशिबात इतकी येडगळ बायकून मी कशाला बंद करू? आणि ते बी गिरगावच्या बाळ्याच्या मित्राच्या नशिबात. हो घाली जा बांगड्या. बांगड्या मागं लोटल्या. कारण सांगू तुम्हाला, बांगड्याचा आवाज ऐकल्यावर म्हातारं म्हणीन कोण आलंय. चोखोबरायच्या आई वारल्या होत्या आणि बहीण बुलढाणा जिल्ह्यात होती. जवळ आले मालकाच्या कानात हळूच खुनखुनीलं सांकेतिक शब्दात, मालक मामांजीची कंबर मिद होते. विद्वान होते चोखोबराय. पुरुषाची कंबर धुण्याची दोनच बायकांना अधिकार आहे, एक पत्नी आणि दुसरी मुलगी. बापाची कंबर धुताना मुलीला लाजच नाही. का लाजायचंय? त्यानं तळहाताच्या फोडासारखं सांभाळलं. म्हाताऱ्या बापाची कंबर धुताना मुलीला काय लाज वाटावी? आणि 7 फेरे जिच्या सोबत घेतलेत त्या बायकोनं नवऱ्याची कंबर धुवायला काय लाजावं? दोन. चोखोबरायनं सांगितलं, सोयरा तू सुनेस, सुनेनं सासऱ्याची कंबर धुवून असं काही शास्त्र नाही, पण धुवाच असं पण शास्त्र नाही. नकोय तू सुनेस. सांकेतिक स्थितीत खुणवलं. जशी दिव्यांग लोकांची भाषा असते. आपण आता बहिरं मुकं खुळं म्हणण्याची पद्धत बंद करायची. त्याला शासनाने एक शब्द काढला, दिव्यांग. तुमच्या शाळेत तर आधी प्रस्थापित झाला असेल नागरे सर, ऐक नाही वाघ सर, दिव्यांग म्हणतात. चांगला शब्द आहे तो. तर ती माणसं जशी खुणवतात अशा सांकेतिक स्थितीत खुणवलं. मालक तुमच्या आई गेल्या, माझ्या आईन बाबा दोघं पण गेले. करी शेवानीचं प्रीती आहे एवढा पुरावा, दोघं गेले. पण मामांजींची कंबर धुएपर्यंत मी मामांजींना सासरा समजणार नाही, माझे बाबा समजते. आणि मामांजींची कंबर धुत असताना मी स्वतःला सून म्हणणार नाही, मी त्यांची मुलगी समजते. चोखोबरायनं सांगितलं, आपण उलट करू ना. तू एका हातानं मामांजींचं अंग धर, एका हातानं पाणी टाक, मी धोत्र सोडून कंबर धुतो. नकोय, मी सांगते ते करा. मी आतापर्यंत तुम्हाला कुठलाही आग्रह केला नाही, पण आज मी सांगते ते करा. ठीक आहे. चोखोबरायनी वडिलांना धरलं, पाणी टाकलं, सुनबाईनं धोत्र सोडलं, कंबर धुतली. वयस्क म्हातार होतं, फार म्हातार वयस्क होतं, फार म्हातार. त्या वयात गेलेला माणूस लेकरा समान असतो, सगळ्या वृत्ती मुरलेल्या असतात. आणि त्याच वयात खरी घरातल्या लोकांची गरज असते. पण आपण उलट करतो. हातपाय चलते तोपर्यंत तिकून आलं की पाय धुवायला पाणी गरम देतो, आणि ज्या वेळेला गरज असते त्यावेळेला आपण त्याच्यावर जनावरासारखं वर्तन करतो. म्हणून पंढरपुरातला मालक आपल्याला मानित नाही, म्हणून मानत नाही आपण चुका करतो जास्त. धुतली कंबर, पहिलं धोत्र सोडलं, दुसऱ्या धोत्र्याचा गुढा मारला. चोखोबरायने उचललं आणि बाजेवर बाबांना आणून ठेवलं. म्हातारं रात्रभर विचार करत होतं, माझी कंबर कोण धुतली असेल, माझी कंबर कोण धुतली असेल. दुसऱ्या दिवशी म्हातारं जाणार आहे म्हातारं दुसऱ्या दिवशी. किंवा भगवंत नेईल त्या दिवशी जाणार आहे, पण जाण्याची वेळ आलेली होती. म्हाताऱ्याने विचारलं, चोखा जी बाबा
काल कंबर कोण धुतली? मीच धुतली.